नमस्कार, मी गणेश आवारे एमएच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज आणि ओबीसी समाज हा आरक्षणासाठी लढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जे काही ओबीसी सर्व समाज बांधव आहे आपल्या न्याय हक्कासाठी आता अकोले शहरामध्ये या ठिकाणी उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आज अहमदनगर येथे ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे सर्व समाजाला सर्व बांधवांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि त्यांना ताकद देण्यासाठी अकोले तालुक्यामधून हजारो ओबीसी समाज बांधव त्या ठिकाणी आता आगेकूच करणार आहेत। माझ्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः प्रमोद आहेत। प्रमोदजी, काय भावना आहे समाजाची? त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्कासाठी आता समाज बांधव रस्त्यावरती उतरलाय। नगर या ठिकाणी आता तो पोहोचणार आहे आणि भुजबळ साहेबांचं जे काही म्हणणं आहे ते आता ऐकणार आहे। काय भावना आहे आता समाजाची? सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं आज अहमदनगर या ठिकाणी ऐतिहासिक मान्य भुजबळ साहेबांचा मेळावा या ठिकाणी होणार आहे, एल्गार मेळावा। आणि त्या एल्गार मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते आज अकोले तालुक्यातून खऱ्या अर्थाने एकवटले आहे। ओबीसी समाज हा कोणाच्या व्यक्तीच्या कोणाच्या समाजाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसी समाजाचं मूळ आरक्षण राहावं आणि ओबीसीच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी हा खऱ्या अर्थाने आमचा लढा आहे। आणि म्हणून समानतेच्या भावनेतून ह्या आमच्या अकोले तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र राहतो। त्याच पद्धतीनं आज समाजाची भावना सरकार दरबारी किंवा केंद्र सरकार दरबारी त्या ठिकाणी मांडून ओबीसीच्या ताटातला घास हिरावण्याचा प्रयत्न आज खऱ्या अर्थानं होतो आणि प्रत्येक ओबीसीच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून ती भीती घालवण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी जिल्ह्यातून प्रचंड अशा संख्येनं एक मोठी लाखोंची सभा आज अहमदनगर या ठिकाणी पार पडते। आणि म्हणून आमचा हा लढा हा केवळ न्याय हक्कासाठी लढा आहे, दुसरा तिसरा कोणताही नसून ओबीसीचं आरक्षण राहावं हीच आमची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भावना आहे। आणि म्हणून राजूर असेल, त्या शमशेरपूर असेल, कुतुळ असेल, अकोले, प्रवरा, आडाळा या सर्वच विभागातील कार्यकर्ते आज मोठ्या संख्येनं आज त्या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी आगेकूच करताय। आम्ही अनेक आरक्षणाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आमच्याही आरक्षणाबाबत आमच्या ताटातला घास हिसकावून कोणी घेणार नाही। म्हणून अनेक जणांनी आमच्या तालुक्यातील इतर समाजांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा द्यावा आणि ह्या लढ्यामध्ये सामील व्हावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। तुम्ही देखील राजूरहून या ठिकाणी आता आलेला नगरला तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात। छगन भुजबळ साहेबांचं जे काही म्हणणं आहे, काय ते संदेश आज देत आहेत, काय सर्वांना संबोधित करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आणि अकोल्यामधून हजारो बांधव आता नगर या ठिकाणी जाणार आहेत। काय मनामध्ये एक भावना आहे तुमची? नगर येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्यासाठी अकोल्यातून बहुसंख्येने सगळे लोक जात आहेत। अकोले तालुक्यामध्ये ओबीसींची संख्या ही प्रचंड असून खऱ्या अर्थानं ओबीसीचं आरक्षण हे घटनेने मिळालेलं आहे। मात्र हे अपघाताने आलेले सरकार, शिंदे सरकार चांगले काही कामं करण्यासाठी दोन जातीत कसे भांडणं लावतील आणि या देशातल्या या राज्यातल्या मूळ ओबीसींचं मराठा समाजाचा कसा वाद होईल आणि गावागावात भांडणं लागून त्याचा राजकीय फायदा कसा उठवता येईल यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आज नगर येथे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जी ओबीसींची एल्गार सभा होत आहे, या निमित्तानं ओबीसींचं सुद्धा किती संघटन ताकदवान आहे हे दाखवण्यासाठी आम्ही अकोले तालुक्यातून राजूर असेल, शमशेरपूर असेल, कुतुळ असेल या परिसरातून अकोले असेल सगळेजण जात आहोत। आमची एकच मागणी आहे की घटनेनं जे मिळालेलं आरक्षण आहे खरं तर अगोदरच 30 वर्ष लेट मिळालं आणि जे मिळालं तेही कमी आहे, ते कमी पडतं की काय म्हणून एखादा पोट भरलेला नसताना दुसऱ्याला त्याच्यातून हिसकून घ्यायचं, त्याला त्याच्यात जीव घालायचं आणि वाद लावून द्यायचा। त्या दिवशी मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे की आपण सगळ्या तज्ज्ञांचा विचार करता, तज्ज्ञ लोकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, वकिलांच्या सल्ल्यानुसार हे जे घडलेलं आहे ते आरक्षण कुचकामी ठरणार आहे, ते कोर्टात टिकत नाही। खरं तर मराठा समाजाला यांना आरक्षण द्यायचं होतं तर केंद्र सरकारकडे यांनी मागणी करायला लागत होती, खासदारांकडे मागणी करून ती द्यायला पाहिजे होती, परंतु द्यायचं नाही। निवडणुकीच्या याच्यावर केलेली घोषणा आहे ही फसवी घोषणा आहे। फक्त दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडतील, दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने नांदतील आणि ओबीसींचा पुन्हा एकदा एल्गार दिसेल। आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे, त्याच्यात कुणालाही वाटा मिळणार नाही, मिळू देणार नाही। यावेळेला जे करावं लागेल ते ओबीसी समाज नक्की करेल असं या ठिकाणी थांबतो। नक्कीच ताई, तुम्ही देखील आता या लढ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। हजारो महिला असतील, हजारो बांधव आपले असतील, सगळे आता नगर या ठिकाणी जातात। काय भावना एक महिला म्हणून काय खतखत आता मनामध्ये होती? खतखत अशी आहे की मराठा आणि ओबीसी जो हा वाद आहे तो वाद सामाजिक दृष्ट्या तो वादच नाही, हा जो वाद लागलेला आहे तर तो
सरकारमुळे लागलेला आहे असं मला म्हणावं लागतं. कारण आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सरकारकडे त्याचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर, आणि त्यांनी याचं व्यवस्थितरित्या ही गोष्ट हँडल केली पाहिजे. सरकारची भूमिका अशी पाहिजे की ओबीसी समाजावरही आणि मराठा समाजावरही त्यांनी अन्याय न होता त्यांनी एक व्यवस्थित असा निर्णय घेऊन दोन्ही समाजाला त्यांनी न्याय दिला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज जो मराठा समाज ओबीसीला दुश्मन समजतो किंवा ओबीसी समाज मराठ्यांना दुश्मन समजतो, तर ही समाजात ही एवढी मोठी तेढ कुणाच्याही म्हणजे जन्मापासून कुणी बघितलेली नाही. महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि 18 पगड जातींना शिवाजी महाराज बरोबर घेऊन चाललेले आहेत. पण आताची जर परिस्थिती बघितली तर सरकारची भूमिका निर्णायक न होता ती अतिशय जातीमध्ये तेढ निर्माण करणारी आहे. तर अशी भूमिका सरकारची नाही पाहिजे आणि सरकारने या आरक्षणाचा जो निर्णय आहे तर तो मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला जातीय तेढ निर्माण न होता त्यांनी योग्य भूमिका घेऊन तो निर्णय द्यायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. दोन्ही समाजाला निर्णय देऊन मात्र जातीमध्ये वाद लावू नये असं या सर्वांचं म्हणणं आहे. काय भावना आहे तुमची? काय भावना आहे तुमची? ओबीसी समाज सुद्धा या महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका. महाराष्ट्रातले सर्व राजकारणी जर ओबीसी समाजाला गृहीत धरत असतील तर योग्य वेळी योग्य ठिकाणी ओबीसी समाज हा राजकीय ताकद दाखवून देईल आणि निर्णायक भूमिका आणि एक भुजबळ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जी काही भूमिका ओबीसी समाजाला घेता येईल ती घेण्यात येईल. ओबीसी समाजाला गृहीत धरण्याचं काम मात्र इथं होता कामा नये. नक्कीच काय भावना आहे? खरं तर जरांगेंच्या आडमोठे धोरणामुळं मराठा ओबीसी हा वाद लागलेला आहे. खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असा आहे की जो प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदार निवडूनही आणू शकतो आणि पाडूही शकतो. आणि एवढी ताकद ओबीसींची आहे तर हे सरकार सुद्धा ओबीसीला इथून पुढे जर आरक्षणाला धक्का तर लागू देणार नाही, पण चुकून सरकारने ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात बाजू घेतली तर हा ओबीसी समाज हे सरकार या ठिकाणून उलथून लावल्याशिवाय राहणार. सचिन काय भावना आहे? समाजाची काय भावना आहे? काय प्रतिक्रिया आहे? अगदी थोडक्यात. ओबीसी समाजाची अशी भावना आहे का मिन्नत पांडव जो आरोप केला गेला तो अत्यंत खोटा आणि धानंद आहे. आमच्या ओबीसी समाजाचा तो नेता आहे आणि त्या नेत्याचं आमचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा कार्यक्रम करायचा नाही कोणीच. आणि त्या माणसाला आम्ही संपूर्ण ओबीसी समाज आम्ही त्याचं नेतृत्व मानतो. आज मानतो, जाहीर मानतो डायरेक्ट. आणि जर त्याच्या विरोधात कोणी जर बोलत असेल आणि घरवोकीत असेल तर आमदार पाडायची बी आणि आमदार निवडून आणायची बी ताकद आमच्यात आहे. ओबीसी समाज सोपा नका समजू. हा ओबीसी समाज आहे, पाडू बी शकतो आणि निवडून आणू पण शकतो. एवढंच बोलतो. 2 शब्द. ही जी काय प्रतिक्रिया आहे सर्व समाज बांधवांची या ठिकाणी प्रतिक्रिया बोला. आम्ही ओबीसी समाजाचे सर्व नेते असून आमच्यासाठी जे कोणी बाहेरून काही आमचा हिस्सा घेत असेल ना तर त्याबद्दल आम्हाला विरोध आहे. आमचे भुजबळ साहेब पहिल्यापासून काय ओबीसी समाजाच्या समता परिषदेचे अध्यक्ष असल्यामुळे ना आम्ही त्यांच्या पाठीमागे ना मरेपर्यंत सदैव उभे राहणार. भुजबळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ही जी काही भावना आहे ही सर्व समाज बांधवांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही देखील ग्रामीण भागातून आलात, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आमचा ओबीसी समाज आणि एनटी समाज आम्ही शमशेरपूर भागातून या ठिकाणी अकोले तालुक्यात या ठिकाणी आलेलो आहेत. आता ओबीसी आणि एनटी सगळेजण नगरला जाणार आहेत. छगन भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेब यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना समर्थन देणार आहोत. तरी छगन भुजबळ आगे बढो अशी मी त्यांची घोषणा करतो. त्यानंतर आपले मराठा समाज बांधवसुद्धा गरीब दुर्बल घटक आहेत, त्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु सरकारला एक माझी विनंती आहे की त्यांनी स्वतंत्र आरक्षण देऊन त्यांनासुद्धा आरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे. नक्कीच या ठिकाणी देखील अनेक समाज बांधव आहेत, त्यांना देखील त्यांच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी द्यायच्या आहेत. काय सांगाल सर, काय सांगाल? सर्व समाज बांधव आता अकोले शहरामध्ये एकवटले आणि नगरच्या दिशेने आगेकूच करतोय. मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आता सर्वांची झालेली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी अकोले तालुक्यातून जे सर्व ओबीसी होते जमा झाले, मी त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे मीडिया आहे तेही महत्त्वाचं आहे. ते जे इथे आलेले आहे आणि जी खरोखर भूमिका जी सर्वांची आहे ती मांडू राहिलेली आहे. आता सर्वप्रथम आपण पाहूया का सरकारनेच हा वाद लावलेला आहे. कुणीही यामध्ये
ओबीसी बांधवाचाही काही त्यामध्ये काही दुमत नव्हतं की मराठ्यांना आरक्षण द्यावा किंवा मराठा बांधवांचं मला प्रामाणिकपणे त्यांना मागणी आहे की आता जे आरक्षण आहे 27% ओबीसीना 19% आरक्षण आहे, त्यामध्ये तुम्ही असं करू राहिले का त्यामध्ये जर तुमचंही चांगलं होणार नाही आणि आमचंही चांगलं होणार नाही, तर आपण सगळे एकत्र होऊन काही वादविवाद न करता कोणामध्ये वाद नव्हता आपण या सरकारविरोध भांडूया. तुम्ही स्वतंत्र आरक्षण घ्या. ते आरक्षण घेतल्यानंतर ओबीसीचे आरक्षण वगैरे येणार नाही आणि ओबीसी समाज जो आज या सभेला जाऊ राहिला आहे तर त्या भयभीत झाल्यामुळेच जाऊ राहिला आहे. आणि सर्वात प्रथम का सर्व समाज बांधवांनी असं काहीतरी कमरेखालचं वक्तव्य करून समाजात बेबानव तयार होईल असं कृपया करू नये. कालच आपण पाहिलं तर जे शिंदे गटाचे आमदार आहे सन्माननीय श्री संजय गायकवाड, आम्ही विनम्रपणेच उल्लेख करतो आमची संस्कृती ही शिवाजी महाराजांची, फुले शाहू आंबेडकरांची पुरोगामी विचारांची आहे. आम्ही काय म्हणतो विनम्रपणे आम्ही वागतोय, तुम्ही विनम्रपणे सरकारकडे मागणी करा. तुम्ही आमचे नेते जे सन्माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब आहेत किंवा ओबीसींचा जो कोणी कार्यकर्ते असू त्याबद्दल कमरेखालची भाषा वाचणं वक्तव्य करणं हे फार निषेधार्ह आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने अधिकार आहे संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू राहिला. तुम्ही असे वक्तव्य करून विनाकारण कुठेतरी असं ते जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करू नये. सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की सर्वांनी प्रेमाने आणि या आरक्षणाची मागणी करावी. कुठेही कुणाप्रत हिंसक वळण देऊ नये आणि या पद्धतीने आम्ही संजय गायकवाड साहेबांचा निषेध करतो. आणि सर्वात प्रथम या सभेला जी अकोले तालुक्यातून एवढी मोठ्याच्या संख्येने हजारोंच्या संख्येने येथे कार्यकर्ते उपस्थित झाले आहे तर यांचं मी सर्व स्वागत करतो. आणि छगन भुजबळ साहेबांचे हात बळकट करून आपल्याला हे आरक्षण टिकवायचं आहे, जातीत वाद लावायचा नाही हीच विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच सर्व जो काही समाज बांधव आहे तो आता नगरच्या दिशेने या ठिकाणी निघालेला आहे आणि त्यांनी जे काही बाजू मांडलेली आहे ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल दोन्हींनी एकत्र येऊन या सरकारच्या विरोधामध्ये लढा उभा केला पाहिजे, जातीमध्ये वाद लावले गेले नाही पाहिजे असं देखील त्यांचं आता मत या ठिकाणी आलेलं आहे. आणि आपला सर्व ओबीसी समाज बांधव हा नगरच्या दिशेने आता भुजबळ साहेबांचे जे काही संबोधित करणार आहे त्या सभेला ते विचार ऐकण्यासाठी अकोले शहरामधून, अकोले तालुक्यामधून, गाव खेड्यामधून हजारो ओबीसी समाज आमचा आता नगरच्या दिशेने आगेकूच करतोय. प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहमदनगर.